द न्यूज लाईन, अचूक वेधक. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. संबंधित प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या अवकानुसार या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो. धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान 28 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजेच्या अहवालानुसार कोयना धरणात एकूण 80.8 TMC पाणीसाठा तर उपयुक्त पाणीसाठा 74.96 TMC इतका झाला आहे. पावसाची नोंद पाहता कोयना येथे 76 मिलीमीटर, नौजा येथे 394 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 24,938 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड.